मी जसं करतो तसं करा. मी जसं तुम्हाला शिकवलं का नाही तसं करा. आता तुमच्या पुढे हे आहे, माझ्यापुढे पण कस्टमर आहे, तुमच्यापुढे कस्टमर आहे. आता मी कस्टमर डाव्या हाताला घेतोय, उजव्या हाताला घेतोय. मी बरेच कस्टमर माझ्या हाताला घेतो जेणेकरून मला हे असं दाखवायचं. तुम्ही कुठल्या हाताला घेणार? आता मी सांगतो तसं करा. आता आजपासून मी सांगतो तसं शिका. चुकण्याची पद्धत काय नाही, फक्त तुम्ही असं शॉर्टमध्ये देताय का नाही, पुढच्या माणसाला मोठं दिलेलं आवडतं, मोठं. बरोबर यादव साहेब की असं छोटं कचूर द्यायला काय पाहिजे नाही. बरोबर. आता कसं मोठं की ज्याच्या घरी गेलो की नाही, आता प्लॅन कुठल्या भिकायला सांगत नाही, त्याच्या घरी सांगतो. आणि ते प्लॅन चांगलाच माणसाला चांगलाच घरात सांगतोय ना. बरोबर. आता समजा ज्या फॅमिलीत जातोय, समजा तर एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा ते राहुलच आहे. राहुलला काय इथं पत्नी द्यायची, लग्न झालं राहुलचं, त्याला मुलगा आहे. बरोबर आहे. एक मुलगी आहे आणि त्याचबरोबर काय त्याचे आई वडील आहेत. ह्या राहुलला जाऊन तुम्हाला प्लॅन द्यायचा आहे, तुम्हाला नुसता प्लॅन द्यायचा नाही, त्याला प्लॅन पाठवायचा आहे. बरोबर आहे का? प्लॅन कसा की आता मी सांगतो तसं तिथं लिहा राहुल. बरोबर. राहुल नंतर त्याची पत्नी, राहुलचं वय अंदाजे पकडतोय 30. बरोबर. त्याच्या पत्नीचं वय पकडतोय 26. त्याचा एक मुलगा आहे, तो 4 वर्षाचा आहे. दुसरी मुलगी ती 2 वर्षाची आणि आई वडील आहेत. बरोबर. राहुल नोकरी करतोय एखाद्या कंपनीत. बरोबर. ही डोक्यात संकल्प ठेवून प्लॅन द्यायचा. आता प्लॅन कसा द्यायचा आहे बघा. राहुल साहेब याला असं संकल्पना बरं का, नुसता डायरेक्ट प्लॅन द्यायचा नाही. बरोबर नाही याला साहेब. प्लॅन कसा की येताना राहुल साहेब बरेच अनेक वर्ष LICचं इन्शुरन्सचं काम करतो. बऱ्याच लोकांना मी इन्शुरन्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना सिक्युरिटी दिली. LICमध्ये भरपूर प्लॅन आहेत, पण त्यातला वर्ल्ड नंबर 1चा प्लॅन असा आहे की जी प्लॅन आज मी तुमच्यासमोर केली. राहुल साहेब प्लॅन आता मी जसं सांगतो तसं तुम्हाला करायचं. राहुल साहेब ही पॉलिसी का नाही, पॉलिसी काय म्हणते की तुम्ही फक्त 18 वर्ष पैसे भरायचे. मी एवढी रेश मोठी वाढली 18 वर्ष पैसे. बरोबर. सर 18 वर्ष पैसे भरले की 19वा 20वा आणि 21वा असं सलग 3 वर्षाचे हप्ते आपल्याला भरायचे नाहीत. LIC ते हप्ते व्यवस्थित करते, माफच करते. LIC म्हणते असं म्हणत नाही मी काय वाक्य वापरते की LIC माफच करते. प्रीमियम हॉलिडे जसे साप्ताहिक सुट्टी असते की नाही, की त्या दिवशी काहीच काम करायचं नाही, पण पगार चालू. बरोबर. पण हप्ता न भरता पण LICचा पूर्ण चालू. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या पॉलिसीच्या माध्यमातून 10 या पूर्ण पिरियडमध्ये 25 लाख आणि 15,000 असे करायचं. ओके. लिहिलं स्पष्ट झालं. त्याला काय सांगत असतो नाही. हां राहुल साहेब ह्या पॉलिसीच्या माध्यमातून एक अशी गोष्ट आहे की आता आज तुमचं लग्न झालं, तुमचा परिवार आहे, तुम्ही तुमच्या परिवारासाठी भरपूर काही गोष्टी स्वप्न पाहिजेत. बरोबर ना. समजा इन केस ह्या पॉलिसी काढणाऱ्या व्यक्तीने एक हप्ता भरला येईल आज आणि एक वाजून 10 मिनिटांनी ह्या व्यक्तीचं काय बरं वाईट झालं तर घरच्यांना 20 लाख रुपये लिहायचं आहे. एक वाजता हप्ता भरला आणि 1 वाजून 10 मिनिटांनी आपण 10 दिवसांनी म्हणण्यापेक्षा लगेच 4 वाजता शिकवतो. बघा ह्या अपघातातली रक्कम सांगितली, नॅचरली सांगितलं नाही, काय सांगितली डायरेक्ट अपघाताचाच महत्त्वाचा प्रश्न. 20 लाख रुपये मिळतात. 20 लाख मिळाल्यानंतर LIC काय करते की बाकीच्या भरपूर पॉलिसी ज्या पॉलिसीच्या माध्यमातून LIC काय करते की इन्शुरन्स देऊ शकते. पण ही वर्ल्ड नंबर 1ची पॉलिसी आहे की ज्या पॉलिसीमध्ये अशी तरतूद ठेवली की भविष्यात आपला जो प्रपंच आहे की नाही LICच्या पॉलिसी माध्यमातून पूर्ण होणार. कसा की समजा एक हप्ता वाढला आहे, घरच्यांना 20 लाख रुपये मिळाले, पण इथे ही पॉलिसी संपत नाही. इथनं पुढं LICला म्हणजे घरच्यांना पॉलिसीचे रक्कम द्यायची व्यवस्था LIC पुढं होती. कशी हप्ता 20 लाख रुपये मिळाला क्लेमचा, LIC काय करते तिथनं पुढं भविष्यात जे 18 वर्षी पैसे भरायचे होते ते सुरुवातीला LIC स्वतःच पे करते 18 वर्ष आणि ही रक्कम घरच्यांना कधीच भरावं लागेल. बरोबर. LIC काय करते परत 20 लाख देऊन हप्ता घरच्यांसाठी माफ, पण LIC स्वतःच पेड करते हप्ता. बरोबर ना. आणि तिथनं पुढे LIC काय करते बघा आता वाक्य हे दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपये.
लिहितोय बघा मी. 3ऱ्या वर्षी 1,00,000 रुपये लिहिताना कसं लिहितोय मी. 4थ्या वर्षी 1,00,000 रुपये सुटसुटीत. 5व्या वर्षी 1,00,000 रुपये. 6व्या वर्षी 1,00,000. असं सलग तिथून पुढं 21 वर्षाचा पिरियड आहे. 18 वर्षाचे पैसे भरायच्यात. तिथून पुढं राहिल्यात किती 1 वर्षातल्या 21 वर्षातलं एक पिरियड कमी झाला. राहिले 20 वर्ष. याला अशी दरवर्षी 1,00,000 रुपये घरच्यांना देते. ज्याच्या माध्यमातून घरच्यांचं म्हणजे आजी आई वडील आहेत त्याचं औषध पाण्याचा खर्च, मुलाचं शिक्षण, भविष्यातल्या मुली शिक्षण, प्रपंचासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये देते. ही 20,00,000 रुपये मिळाल्यानंतर याला सी थांबत नाही तर 1,00,000 आणि ही झाली 20,00,000 रुपये. बरोबर. हां आता याला अशी काय करणार. ही जर व्यक्ती असता समजा राहुल व्यक्ती आहे तर नाव नाही घेत आपण तर हे जर व्यक्ती असतात तर 18 वर्ष पैसे भरावे लागले असते आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण 3 वर्षाचे हप्ते माफ झाले असते आणि पूर्ण या पॉलिसीला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 25,15,000 रुपये मिळाले. परंतु ही व्यक्ती नाही म्हणून याला काय केलं 1,00,000 रुपये लगेचच ही मर्दाशी या व्यक्तीचं काय बरोबर झालं म्हणून 20,00,000 रुपये दिले. हप्ता माफ झाला दरवर्षी 1,00,000 रुपये. हे झाले 40,00,000 रुपये. टोटल आता किती झाले 40,00,000 दिली आणि ही देऊन परत लास्टला किती देणार आहे ही व्यक्ती असताना 25,15,000 अशी टोटल 65,15,000 देणार आहे. पण सर समजा ह्याच्यात जर नॅचरल झालं तर मग तिथं जी 20,00,000 रक्कम आहे नाही ते 10,00,000 रुपये मिळते आणि बाकीचे बेनिफिट 20,00,000 आणि हे टोटल 25,15,000 असे टोटल 65,00,000 पाहिजे 55,00,000 आणि ह्या पॉलिसीमध्ये अनेक काय बेनिफिट आहेत. समजा एक केस समजा आपण कुठं ॲक्सिडेंट अपघाताच्या माध्यमातून समजा आपण परमनंट डिसेबिलिटी जातो तर याला काय करते ह्या व्यक्तीचे भविष्यातले सर्वच हप्ते माफ करते सर्वच आणि तिथून पुढं ह्या व्यक्तीला 120 महिने म्हणजे थोडक्यात 10 वर्ष हे पॉलिसीची जे पाहिली पाहिजे समजा 10 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी तर 8,330 रुपये महिन्याला असे 120 महिने म्हणजे थोडक्यात 10,00,000 रुपयाचा हिशोब होस्तपर्यंत येते आणि ती घेऊन सुद्धा भविष्यातले हप्ते भरावे लागत नाही परत 25,000 अशी पॉलिसी तर ती पॉलिसी तुम्हाला सांगायची खरंच पाहिजे. आता तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ ऐका की काही गोष्टी लगेच सिस्टीम कळत नाही. फक्त तुम्ही असं केलं का नाही की कस्टमरला फक्त दिसतं पैसे दिसतात तरी मी याला डीप नाही सांगितलं नाही. तुम्ही ही असं गणित करा आक्युरेक्यू करा चुकले पाहिजे ना. हां आता मी कसं गणित शिकवलं असं सुटसुटीत मी कागद मोठा वापरला मी राडा केला कागद हां लांब दिसावं आणि मी मोठा मुद्दाम हा पेन मुद्दाम का मोठा वापरतोय त्यासाठी तर त्या काही लोकांना डोळ्याला दिसत लांबनं ही प्लॅन प्रेझेंटेशन लिहायसाठी नाही. बरोबर ही खरं प्रेझेंटेशन प्लॅन आहे आणि आम्ही लिहायला वापरतो आता आम्ही लिहायला नाही प्रेझेंटेशन वापरतो. तुम्ही ती पेन वापरलं तर तसं नाही दिसणार. ही वापरा आणि ही साईड नाही वापरायची बॅक साईड वापरायची. तुम्हाला देतो की ते काय घ्यावं का ह्यांना मी ह्याचा एक व्हिडिओ काढेल आज राकेश यादवचा व्हिडिओ काढण्याची वेळ आली मी काढेल त्यांचं सांगण्याची पद्धत नाही भारी आणि ते जे शिकलं का ना माणूस 50 लाखाची पॉलिसी सांगितलं तर डेअरिंग केलं तर ती अॅक्युरेट तुम्हाला सगळं सांगताय. शब्द फक्त ती मेला गेला असं नाही सांगायचं. शब्द जपून वापर. शब्द हे शस्त्र आहे.